सर्वांना श्री स्वामी समर्थ। दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला दीपावली सुख समृद्धीची समाधानाची जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना। मी दिवाळीचा फराळ करायला घेतला, असं वाटलं की रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून मी शेअर करते। तर पहिली करंजीची सारण कसं केलं ते मी सांगते। तर पाव किलो खोबरं घेतलं, ते किसून घेतलं, छान लालसर कलर येईपर्यंत गॅसवर भाजलं। त्यानंतर ड्राय फ्रूट्स घेतले, ते मी तुपात फ्राय केले। नंतर खसखस, चारोळी हे सगळं तुपात फ्राय करून घेतलं। नंतर मी ते मिक्स करून घेतलं आणि साईडला ठेवून दिला। नंतर पीठ मळायला घेतलं करंजीसाठी, त्याच्यावरती असं कडकडीत मोहन घालून घेतलं तुपाचं। चवीनुसार मीठ घेतलं आणि हलके पाणी घालून आपलं पाहिजे तसं मळून घेतलं छान असं। म्हणजे मोहन घातलं म्हणजे करंजी कशी कुरकुरीत आणि खुशखुशीत होती ना, म्हणून मोहन गरम करून घालायचं छान असं। आणि नंतर मग ते साईडला 10 मिनटं झाकून ठेवायचं आणि करंजीच्या सारणात पिठी साखर घालून घ्यायची। कारण गरम सारणात पिठी साखर घातली की मग ती पाणी सुटतं, म्हणून थंड झाल्यानंतरच पिठी साखर घालून घ्यायचं। आणि अशी आपला करंजीची रेसिपी छान प्रकारे रेडी झाली आहे। आणि पूर्ण पीठ ना हाताने पहिलं तुपात छान असं मिक्स करून घ्यायचं असं नाही का, सगळ्या गुठला वगैरे फोडून घ्यायचं। नंतर हळूहळू पाणी घालून मग ते मळून घ्यायचं। मला दिवाळीचा फराळ करायला उशीरच झाला, जास्तच उशीर झाला। मी रात्री 2:30-3 वाजेपर्यंत जागून ही करंजी केली आहे, शंकरपाळी केली, चकली केली। ही रात्री 3 वाजेपर्यंत जागून मी फराळ केला आहे। कारण दिवाळी म्हटलं की लक्ष्मीचा नैवेद्यच आपला फराळाचा असतो त्याच्यामुळं। आणि लहान बाळ असल्यामुळं दुपारी नाही जमत, संध्याकाळी जागूनच ते झोपल्यानंतर करावं लागतं। छान अशी आपली करंजी खुसखुशीत रेडी झाली आहे। बघू शकता तुम्ही किती छान कलर पण आला आहे, असा शिवनेरी कलर आला आहे। त्यानंतर मी चकलीची भाजणी कशी करते ते सांगते। चकलीची भाजणी पहिलं मी तांदूळ घेतले, 1 किलो तांदूळ घेतले, ते असं ते पण असं लालसर कलर येतोपर्यंत छान भाजून घेतला। म्हणजे नंतर मग मी एक वाटी दाखवते त्या प्रमाणात सगळ्या पाव किलो डाळी घेतल्या। हरभरा डाळ ती पण भाजून घेतली, उडीद डाळ ती पण भाजून घेतली। परत पाव वाटी साबुदाणा डाळ घेतली, पाव वाटी पण छान असा लालसर कलर येतोपर्यंत भाजून घेतला। पाव किलो गहू ते पण लालसर कलर येतोपर्यंत भाजून घेतला। पाव किलो मूग डाळ ती पण लालसर कलर येतोपर्यंत भाजून घेतलं। अर्धा पाव म्हणजे पावला थोडंसं कमी धन पण ते पण भाजून घेतलं छान प्रकारे। त्यानंतर जिरा पण छान भाजून घेतलं। अशी आपली भाजणी। पोहे घेतले पाव किलो, परत सोयाबीन घेतले पाव किलो, हे सगळं मी छान असं भाजून घेतलं। त्यानंतर हा मिक्स केला। ही भाजणी मी रात्री केली म्हणजे छान अशी टाईम लागला भाजणी करायला, पण छान भाजणी रेडी होती आपल्या घरच्या घरी। आणि त्याच्यानंतर मी मिक्स करून घेतली भाजी आणि चक्कीतून दळून आणली। दळून आणल्यानंतर पण ती भाजणी जी असते ती कशी मळावी, त्याच्यात आपण पांढरे तीळ, त्यात पण तेलाचं कडकडीत मोहन घालून, लाल तिखट, तुम्हाला चकली मसाला घालायचा तर चकली मसाला घाला, जे जे ज्याला घालायचं ते घालतं, ज्याला नाही घालायचं ते नाही घालत। मी नाही घालत चकली मसाला, मी आपलं घरचंच तिखट घालते। चवीनुसार मीठ, थोडासा हातावर चोळून ओवा टाकायचा। अशी छान प्रकारे भाजणी आपली चकलीची रेडी म्हणजे नाही का मळून घ्यायची। ती पण अशी 5-10 मिनटं भिजत ठेवायची मळून पीठ, ते पण भिजत ठेवायचं भाजणीचं पीठ। नंतर मग आपण चकल्या सोऱ्याने करू शकतो। दिवाळी म्हटलं तर ती अशी 15 दिवस आधीच केली पाहिजे। दिवाळीच्या टायमावर केली की मग लय हाल होतात, म्हणजे असं जागरण, परत आपली सकाळी पण बत्ती लावायची घाई असते। 4 वाजता उठून 5 दिवस आपले सकाळी बत्ती लावलं म्हणजे कसं फ्रेश वाटतं। आणि दिवाळीच्या दिवसात सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पूजा झालेली किती पण चांगलं, म्हणजे उत्तमच असतं। ब्रह्ममुहूर्त कशाला केलं आहे, रोज आपलं चाललंच, पण हे 5 दिवस ब्रह्ममुहूर्तावर दार वगैरे धुवून छान अशी रांगोळी वगैरे काढून दिवाबत्ती लावून छान वाटतं, फ्रेश वाटतं सकाळी लवकर उठलं का। मध्येच आईस्क्रीम आली, ती सासूने आईस्क्रीम घेऊन दिली आमच्या आईने। दुपारी दमलो होतो, आईस्क्रीमवाला आला होता, मग त्यांनी आईस्क्रीम घेतली। आणि नंतर मी असं छान अशा चकल्या केल्या सोऱ्याने। आमच्या आईला तो त्यांच्या भावाने दिलेला आहे, ती आमच्याकडे शेवगा बोलतात त्याला।
त्याने मी छान अशी चकली करून घेतली. आणि दिवाळीचा हा पूर्ण फराळ आहे ना, जी चकलीची भाजणी करंजी ही मला आमच्या आईंनी शिकवली, म्हणजे आमच्या सासूबाईंनी शिकवली आहे. सगळा दिवाळीचा फराळ मी त्यांच्याकडनंच शिकले, कारण मी लग्नाच्या आधी कधी फराळ केला नव्हता. मम्मीच करायची, माहिती होतं कसं करतात काय करतात, पण ही आणि आपली कशी खेडेगावात दिवाळी कोण करत नाही जास्त, कारण त्यांची लाणीची घाई असते, म्हणजे भात कापायची घाई असते मम्मीकडे. त्याच्यामुळे मी एवढं लक्ष नाही द्यायची. माझ्या बहिणीकडे गेली तर कधीतरी. पण ही सगळा दिवाळीचा फराळ म्हणा, मोदक, हे सगळं मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले, आमच्या आईंकडनं. छान असं लालसर कलर असतोपर्यंत खुशखुशीत मी अशी चकली तळून घेतली. आणि ही चकलीचा टायमिंग हा रात्री 2:30चा आहे. मी रात्री 2:30 वाजता चकल्या केल्यात. 11 वाजता घेतलेल्या करायला, त्या 2:30 वाजता पूर्ण करून झाल्यात. बघताय तुम्ही व्हिडिओ. मी एकटीच जागी आहे, सगळे झोप. अशी आपली लालसर म्हणजे छान अशी कुरकुरीत चकली रेडी झालेली आहे. खूप छान कलर आला आणि व्हाईट तीळ घातल्यामुळे ती एकदम खूप सुंदर. अजून एवढ्या बाकी आहेत माझ्या चकल्या तळायचं, मी खूप व्हाईट छान असं आपलं खुसखुशीत चकल्या रेडी आहेत, करंजी रेडी आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.